दिन निरंतर हो, सूर निरागस हो. कट्यार काळजात घुसली हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय आणि या सिनेमात प्रत्येक सूर अत्यंत निरागसतेने लावलाय. तो म्हणजे गायक आणि आता अभिनेते शंकर महादेवन यांनी. शंकरजी, मनापासून स्वागत आपलं. आणि कट्यार काळजात घुसली सुरुवातीपासूनच हा सिनेमा खरं तर चर्चेत आहे. एका एवढ्या मोठ्या नाटकावरती, गाजलेल्या नाटकावरती तो सिनेमा येतो आणि त्यात संगीत तर आपण केलेलंच आहे, पण अभिनेता म्हणून देखील आपलं पदार्पण होतं. काय सांगाल, कसं वाटतं हे रोल? आय थिंक इट वॉज अ रोल विच आय कुड नॉट रेफ्यूज. कारण एका संगीतकारला, एका परफॉर्मरला आणि एका मनुष्याला जो हू बिलीव्स इन प्युरिटी ऑफ म्युझिक, असं एक मी विचार केला की असा एक रोल मला कदाचित ह्या जन्मात मिळणार आहे. दिस इज अ रोल दॅट इज रिअली. आणि हे जे नाटक आहे, जे दिस पीस ऑफ म्युझिक, इट्स लेजेंडरी. आणि असं कोण असणार की ही डझंट वॉन्ट टू गेट असोसिएटेड. तर आय रिअली थँक सुबोध भावे फॉर दिस, ट्रस्टिंग मी. समथिंग ही सॉ इन मी, आय डोंट नो व्हॉट. त्यांनी बघितलं की तो म्हणत होता की तुझा डोळा फार एक्सप्रेसिव्ह आहे, असेल मला काही माहीत नाही. पण इट वॉज अन एक्सपिरियन्स विच आय थिंक इज अ लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स फॉर मी. फेसिंग द कॅमेरा इज अ टोटली डिफरंट बॉल गेम. सगळ्यात पहिले सुबोध तुमच्याकडे आला आणि म्हणाला की या सिनेमातलं हे कॅरेक्टर तुम्हाला करायचं आहे, तर पहिली रिॲक्शन तुमची काय होती आणि काय नक्की त्या प्रोसेसमधून गेलात आणि कधी त्याला हो म्हणाला? बघा, तसं तर कॅमेरा मी खूप वेळा फेस केला आहे, पण आय हॅव बीन शंकर महादेवन देअर. काहीतरी परफॉर्म करताना, म्युझिक व्हिडिओ करताना, काहीतरी म्युझिक लॉन्च आहे, काहीतरी. पण मी प्लेइंग अनदर कॅरेक्टर, तो नवीन होता. सो ऑब्व्हियसली जेव्हा सुबोधनी म्हणाला की तू पंडितजी आहेस, तर आय वेंट ऑन द डिफेन्सिव्ह. मला सर, अरे बापरे, वेळा झालंच का? नाही, मला फक्त म्युझिक करून दे. बट देन ही सॅट डाऊन आणि ही कन्व्हिन्स्ड मी. आणि मी पण विचार केला की आय थिंक दिस इज अ कॅरेक्टर हुम आय रिलेट टू. कारण त्या कॅरेक्टरमध्ये संगीताशिवाय काय नाही, प्युअर आहे. अँड इट्स डीप रूटेड म्युझिक विच आय बिलीव्ह इन. माझा म्हणजे हार्टमध्ये पण तेच आहे. So I thought I should definitely try this out. आणि मी कोशिश केलं. and I think it's a joyful moment in my life that I'm celebrating life. विजय एवढा मोठा असतो. एक बार हार का सामना करके देखिए पंडित जी. तुम्ही एकदा म्हटलं असतं तर मी हे राजगायक पद स्वखुशीने तुम्हाला देऊन टाकलं असतं. स्वतःला कधी कॉन्फिडन्स आलं, म्हणजे आता जेव्हा लुक टेस्ट दिलीत, हे दिलीत आणि उभे राहिलात कॅमेरासमोर, पहिला सीन नक्की मनात धगधग होती का? कधी वाटलं की यस, आता आपण हा कॅरी फॉरवर्ड करू शकतो आणि एक अभिनेता म्हणून व्यवस्थित इस्टॅब्लिश होऊ शकतो? अरे मनात धगधग म्हणजे असं नर्वसनेस, म्हणजे एवढं मी प्रोग्राम्स करतो, कधी असं नर्वसनेस नाही, काय नाही, मी बिंदास जाऊन गातो. पण हे कॅमेरा फेस करून डायलॉग्स बोलायचं, एक्सप्रेशन ठेवायचं, मार्क घ्यायचं, लाईट घ्यायचं, हे ते, आय वॉज प्रिटी नर्वस. बट आय थिंक जेव्हा आपण यू पुश युअर सेल्फ टू डू समथिंग मोर दॅन यू ॲक्च्युली कॅन, बियॉन्ड युअर ॲबिलिटी, बियॉन्ड युअर बॅरियर्स, अँड यू बिलीव्ह इन द पर्सन. समोरच्या माणसावर तुम्ही विश्वास ठेवून. कारण सुबोध भावे काही असं फालतू ॲक्टर नाही आहे. तो लोकमान्य तिलक त्याने ते केलं आहे, त्याने बालगंधर्व केलं आहे. तो ही नोज व्हॉट इज टॉकिंग अबाउट. सो आय ट्रस्टेड हिम अँड आय फॉलोड व्हॉट ही सेड. अँड इट्स अ मॅटर ऑफ युझिंग युअर इंटेलिजन्स अ लिटल बिट. मी केलं अँड आय होप इट्स वर्कड आउट. कट्यार काळजात घुसली हे नाटक, म्हणजे तुम्ही खळे काकांकडे जेव्हा शिकलात, तर सगळ्यात पहिले तुम्हाला आठवते की ह्यातली गाणी जी आहेत, ही नाट्य संगीताची ही जी पदं आहेत, ती सगळ्यात पहिले तुम्ही कधी ऐकली होती, काय आठवतं? हो, मी लहानपणापासूनच हू डझंट नो द म्युझिक ऑफ कट्यार काळजात घुसली. मी तर नेहमीच तेजो निधी लोह गोल, घेई छंद मकरंत, हे सगळं मी माझ्या शोजमध्ये पण मी गायचो. आणि दिस इज म्युझिक जे ऐकून, जे गाऊन आम्ही खूप शिकलो आहे. अँड दिस वॉज अन ऑपॉर्च्युनिटी. जेव्हा आमचं नाव शंकर एहसान लॉय, आमचं नाव अभिषेकीन बुवांचं नाव बरोबर, इट्स कमिंग इन द सेम क्रेडिट्स. दिस इज अ ब्लेसिंग विच आय डोंट नो
which musician in this country is ever going to get. पक्षपात न करता सांगायचं तर काही गायक असेही असतात ज्यांना दाद टाळ्यांनी नाही डोळ्यांनी दिली जाते. त्यासाठी आमच्या पंडितजींसारखी साधना तपश्चर्या हवी. तेव्हा आजच्या स्पर्धेचे विजेते म्हणून आम्ही पंडितजींचं नाव घोषित करतो आहोत. एकंदर जो अल्बम आहे त्याच्यामधली काही गाणी जी आहेत जी त्यांनी कंपोज केलेली गाणी आहेत त्यासोबत तुम्ही काही गाणी नव्याने कंपोज केलेली आहेत. तर संगीतकार म्हणून हा प्रवास तुम्हाला कसा होता तुमच्याकडे? हा एक चॅलेंज होता म्हणूनच हे प्रोजेक्ट मी एक्सेप्ट केलं. कारण काय की यू आर स्टँडिंग इन फ्रंट ऑफ अ लेजेंडरी पीस ऑफ म्युझिक. तर त्याच्यात तुमचं रिॲक्शन दोन होऊ शकतो. एक तर पळून जा, मी नाही करणार. दॅट वॉज माय फर्स्ट रिॲक्शन की नाही रे बाबा, बापरे कट्यार काल जातो. बट देन देर इज ऑल्सो समथिंग कॉल्ड अ चॅलेंज विच यू कॅन टेक अप, यु नो. कारण एवढ्या वर्ष मी शास्त्रीय संगीत शिकलो आहे, एवढं ग्रेट माणसांबरोबर मी परफॉर्म केलं आहे, रेकॉर्ड केलं आहे. तो नॉलेज कुठे मी वापरायचं इन अ प्रोजेक्ट लाईक दिस. अदरवाईज आय नेवर गेट अ चान्स. तर मला ह्या प्रोजेक्टमध्ये आय गॉट अ चान्स टू कंपोज. यू सॉ सूर निराग असं हो, दॅट्स अ न्यू कॉम्पोजिशन. तसंच बंदिश पण केलं आहे, कवाली पण केलं आहे. त्याच्यात खूप सारे डिफरंट फॉर्म्स ऑफ म्युझिक आहे. तर आय थिंक इट इज अ ड्रीम प्रोजेक्ट फॉर अ म्युझिशियन. बालक सुमधुर हासे भावत सेवा हो सुरातुन ओंकार गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती सुरपती लीन निरंतर लीन निरंतर हो सूर निरागस हो. सुबोध देखील पहिल्यांदाच दिग्दर्शनात पदार्पण करतोय. अभिनेता म्हणून सगळ्यांना माहिती आहे, पण दिग्दर्शन म्हणून त्याचंही पहिलंच आहे आणि अभिनेता म्हणून तुम्ही देखील पहिल्यांदाच समोर येत होता. तर कुठेतरी हे दोघांचं पहिलेपणच हे पूर्णत्वास ते व्यवस्थित नेण्याकडे जास्त हे होतं का? मला असं वाटतं की एक ॲक्टर जेव्हा डायरेक्टर बनतो तर त्याचं काम आणखीन सोपं आणि क्लॅरिटी फार असतं. कारण एक ॲक्टर जेव्हा मी एक सिंगर आणि म्युझिक कंपोजर आहे, दुसऱ्या सिंगरला जेव्हा मी ब्रीफ देतो तर मला माहिती आहे की त्याच्या डोक्यात काय चालू आहे. I know his psychology. Similarly, when an actor is briefing you, being a director, he knows what exactly is going on in your mind. So the brief given by an actor or director will definitely be better than only a director. आता यवना सगळे लोकांनी हा प्रोमो पाहिलेला आहे आणि अनेकांना आवडलेला आहे. तर तुम्हाला कशा रिॲक्शन्स मिळतात तुमच्या मित्रांकडनं, फॅमिलीकडनं किंवा ज्यांच्यासोबत तुम्ही काम केलं बॉलिवूडमध्ये अशा लोकांकडनं? My family is so ecstatic. For them, this is the best thing that I've ever done, musically and also being part of this. कारण महाराष्ट्रीयन्स आहेत आणि this is something that we treasure. आणि reactions have been unbelievable all over. म्हणजे from everywhere I'm getting SMSs and tweets and calls saying that this is looking so great and that is really satisfying. आता फक्त हे जे सूर निरागस एवढा सुंदर लागलेला आहे हा सूर, त्याच्या दोन ओळी कृपया गुणगुणा. आवाज आहे ना तो अच्छा नाही सुनाई देगा. सूर निरागस हो गणपती सूर निरागस हो लीन निरंतर हो सूर निरागस हो तर हो सूर निरागस हो. कट्यार काळजात घुसली या नाटकाचं सिने रूपांतर करण्याचं मोठं शिवधनुष्य ज्याने हातात घेतलं आणि यशस्वी करून दाखवलं तो म्हणजे अभिनेता आणि दिग्दर्शक सुबोध भावे. जाणून घेऊया त्याच्याकडनंच की हा अनुभव त्याला किती समृद्ध करणारा ठरला. सुबोध, खरं तर मनापासून स्वागत तुझं. आणि आम्ही बघतोय आज एवढा सुंदर सिनेमा तू बनवलेला आहेस. शक्यतो दिग्दर्शक जेव्हा पदार्पणातला पहिला सिनेमा करतो तेव्हा सोपा विषय निवडतो. तू हा एवढा अवघड म्हणजे एक शिवधनुष्यच हातात घेतलंस. काय नक्की त्यामागचं कारण? मी नाही विषय निवडला, विषयाने मला निवडला असं मला वाटतं.
कारण मी असं समजतो की माझ्या आयुष्यात ज्या ज्या व्यक्ती आल्या, ज्या ज्या भूमिका आल्या, त्या प्रत्येक भूमिकांनी माझी निवड केली मला समृद्ध करण्यासाठी. त्यामुळे मी किती केपेबल आहे का नाही आहे याचा मी विचार नाही करत. उलट मी असा विचार करतो की या भूमिकेने मला किती समृद्ध केलं. बालगंधर्व माझ्या आयुष्यात आले आणि ते मला खूप समृद्ध करून गेले. लोकमान्य आले, ते खूप समृद्ध करून गेले. त्याच पद्धतीने कट्यार काळजात घुसली हे नाटक आलं. त्याच पद्धतीने पुरुषोत्तम दारव्हेकर आले, अभिषेकी बुवा आले, वसंतराव आले, पणशीकर आले आणि या सगळ्या माणसांनी मला समृद्ध केलं. आणि हा चित्रपट आला आणि या चित्रपटाने अजून जास्त समृद्ध केलं. मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट तुला एक पाऊल पुढे नेते का नाही, नेत असेल तर ती खूप महत्त्वाची आहे. आणि तसे माझे प्रत्येक कलाकृती मला प्रत्येक एक एक पाऊल पुढे घेऊन जाते. या चित्रपटांनी, या नाटकांनी, या भारतीय संगीताने मला खूप आनंद दिला, अजूनही देतो आहे. आणि मला असं वाटतं की मला जो आनंद मिळाला तो माझ्या प्रेक्षकांना मिळाला पाहिजे, त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे. आणि त्याच्यासाठी हा सगळा घाट आहे. याच्यातला दिग्दर्शक हा फॅक्टर माझ्यासाठी महत्त्वाचा नाही आहे. कोणीतरी एक दिग्दर्शक लागतो म्हणून मी दिग्दर्शक आहे. पण मुळात त्याचा उद्देश हा फक्त मिळालेला आनंद वाटणं हाच त्याचा उद्देश आहे. पंडित श्रीयुत भानुशंकर शास्त्री. वा. निरंतर हो हा सिनेमा चर्चेत आणलास तू मुद्दाम एका खास कारणासाठी, तो म्हणजे शंकर महादेवांना यांना तू पंडितजींच्या भूमिकेत घेऊन आलास. तर हे नक्की कुठे डोक्यात होतं का, काय नक्की कसं घडलं हे? मला एकतर ह्या सिनेमाच्या बाबतीत माझ्या कास्टिंग करत असताना माझ्या डोक्यात हे होतं की माझं कास्टिंग अनयुज्युअल असलं पाहिजे. नेहमीचे ठोकताळे असलेलं कास्टिंग मला करायचं नव्हतं. म्हणजे हां, हेच असणार या भूमिकेसाठी असं मला वाटूनच द्यायचं नव्हतं. त्यामुळे माझं प्रत्येक कास्टिंग हा अनयुज्युअल असलं पाहिजे. कारण वसंतरावनी जेव्हा काम केलं असेल तेव्हासुद्धा त्यांचं कास्टिंग अनयुज्युअल असेल ना, की एक अतिशय उत्तम आणि तब्येतीने गाणारे वसंतराव नाटकात काम करतात आणि ते सुद्धा खासाहेबांचं काम करतात. आणि ते सुद्धा असं करतात की सलग 40 वर्षानंतर पण त्यांची भूमिका लक्षात राहते. तर मला असं म्हणायचं तर तो जो USP होता त्या नाटकाचा, तो USP मला माझ्या कास्टिंगमध्ये हवा होता. की माझं पंडितजी असतील, माझे खासाहेब असतील, माझी झरीना असेल, उमा असेल, नबिला असेल, माझे सगळेजणं मला USP पाहिजे. आणि म्हणून हा विचार करत असतानाच शंकरजींचं नाव डोक्यात आलं की अरे, पंडितजींच्या भूमिकेचा आपण विचार करतो आहे आणि ज्या माणसामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्याबरोबर आपण गेले 6 महिने म्युझिकवरती काम करतो आहे, तर त्यांना का नाही विचारायचं. फार फार तर काही नाही म्हणतील ना, ह्याच्या पलीकडे तर काहीच होणार नाही. पण अजून एक वर्षानंतर जर मला वाटलं असतं की अरे शंकरजीनं विचारलं पाहिजे होतं, तर तोपर्यंत वेळ निघून गेली असेल. आणि शंकरजींचं नाव हे माझ्यासाठी USP आहे नाही का. म्हणजे सिनेमामध्ये जो मला USP हवा होता तो आहेच ना. त्यांना कधी पाहिलं नाही लोकांनी काम करताना, पण पहिल्यांदा बघणार आहेत. आणि ते सुद्धा त्यांच्या आवडत्या कलाकृतीमध्ये, त्या गायकाच्या भूमिकेमध्ये आणि पंडितजींच्या भूमिकेमध्ये बघणार आहेत. तर हा USP कोण सोडेल. तर अशा सगळ्या गोष्टी एकत्र आल्या आणि त्याच्यातून त्यांचं कास्टिंग झालं. ओंकार गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती सुरपती लीन निरंतर हो, लीन निरंतर हो, सूर निरागस हो, सूर निरागस हो गणपती. एवढं एकदम ज्याला आपण कल्ट संगीत असं म्हणतो की ते म्हणजे अभिषेकी बुवांनी देऊन ठेवलं होतं. त्यानंतर याच्यामध्ये ती पण गाणी आणायची आणि त्याशिवाय शंकर एहसान लॉय ह्यांना देखील आणायचं आणि त्यांचं देखील अभिषेकी बुवांचं नाव पण एक सिनेमाला लावायचं. तर असं हे सगळं होतं. तर जेव्हा हे संगीत करायचं ठरलं तेव्हा नक्की काय डोळ्यासमोर होतं आणि कशा पद्धतीचं संगीत तू पाहिलं होतं असं? मुळात ज्यावरती मी सिनेमा करतो आहे तो सिनेमात संगीताच्या भेदाभेदांना पलीकडे घेऊन जाणार आहे. मग अभिषेकी बुवांचं म्युझिक आहे म्हणून बाकी लोकांची गाणी वापरायची नाहीत का, बाकी लोकांची गाणी आहेत म्हणून अभिषेकी बुवांचं वापरायची नाहीत. मला असं वाटतं माझ्या सिनेमानी जी मागणी केली ती मी पूर्ण केली. त्या सिनेमाची मागणी अभिषेकी बुवांबरोबर अजून एक संगीत दिग्दर्शकाची होती, जी जागा शंकर एहसान लॉय यांनी भरून काढली. त्यामुळे मुळात मी कुठल्याही प्रकारचे भेदाभेद न पाळणार आहे. आणि या भेदाभेदांच्या पलीकडे खऱ्या अर्थाने आयुष्य सुरू होतं आणि या भेदाभेदांच्या पलीकडे घेऊन जाणारं संगीत आहे, जेच मुळात तुम्हाला त्याच्यातनं बाहेर काढतं. तर त्यालाच जर तुम्ही त्याच्यात परत अडकून ठेवायला लागलात तर काय बघायचं आहे. मला असं वाटतं एक कला तुम्हाला काय देते तर निखळ आनंद देते. कुठल्याही कलेचा स्थायी भाव हा समोरच्याला आनंद देणं आणि स्वतः आनंद घेणं एवढाच असतो. तर तो आनंद मला मिळाला आहे
तो आनंद लोकांपर्यंत नेण्याची जबाबदारी एक कलाकार म्हणून माझी आहे. त्यामुळे माझा प्रयत्न आहे की या सगळ्या माझ्या गुरूंनी केलेला अभ्यास असेल किंवा माझ्या टीमनी केलेला अभ्यास असेल, या सगळ्या अभ्यासाचा जो परिपोष आहे तो आनंद आहे आणि तोच या सिनेमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी हा प्रयत्न आहे. तुझ्या या प्रयत्नाला आमच्या देखील खूप खूप शुभेच्छा. निरंतर हो सूर निरागस हो सूर निरागस हो. कट्यार काळजात घुसली या सिनेमात शंकर महादेवन यांना पाहून अनेक जणांनी अनेक रिॲक्शन दिल्या, पण आपल्याबरोबर या क्षणी त्यांची फॅमिली देखील आहे. जाणून घेऊया त्यांच्याकडनं की त्यांना नक्की काय वाटतंय. संगीताजी, सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही शंकरजींना मोठ्या पडद्यावर पाहिलं, तुमची रिॲक्शन काय होती आणि कुटुंबियांचे काय रिॲक्शन्स आले तुम्हाला? सर्वात प्रथम एक तर शंकरजींना आम्ही फक्त म्हणजे सिन्स माय मॅरेज टाईम अँड मी फक्त गाताना परफॉर्म करताना स्टेजवर बघितलं आहे, पण स्क्रीनवर एक तर खूपच नर्वस होते मी, कारण का मी म्हणजे प्रत्येक वेळेस मी त्याला हेच प्रश्न करायचे जे शूटिंग करून यायचं की शंकर डायलॉग बोलताना एक्झॅक्टली कसं नॅचरल वाटतं की नाही, की यु नो युअर कॉन्शियस कसे होतात. तर आज जेव्हा त्यांनी प्रोमो बघितला ही इज डन अ गुड जॉब. आय एम व्हेरी हॅपी. तर शिवम, स्वतः तू देखील या सिनेमात एक गाणं गायलेलं आहेस, तर कसं होतं पप्पांसोबत या निमित्ताने असोसिएट होणं, कसं वाटलं? एक तर फर्स्ट टाईम जे मला कळलं की डॅडी ॲक्टिंग करतात, तर मम्मीनी बोललं होतं मला काय आयडिया नाही होतं त्याच्या पहिला. आणि मग एक दिवशी डॅडी शूटिंग करून आले होते आणि डॅडीच्या इकडे मुच्छी नाही होती, तर मी सरप्राईज झाला की काय 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 लुक आहे हे, न्यू लुक. तर मी बघून मला खूप आय एम अवेटेड फॉर दिस फिल्म आफ्टर दॅट. अँड आता एव्ही बघितली तर ही हॅज डन अन ऑसम जॉब. सिद्धार्थ, तुला तर ही सगळी प्रोसेस माहिती आहे. सुरुवातीपासून त्यांची फर्स्ट लुक टेस्ट जेव्हा देऊन आले होते तेव्हापासून ते त्यांचे फोटोज वगैरे पाहिले होतेस. तू स्वतः किती एक्सायटेड आहेस बाबांना पुन्हा एकदा असं म्हणजे 70 mm स्क्रीनवर अभिनय करताना पाहून? व्हेरी व्हेरी एक्सायटेड. आय थिंक आम्ही पूर्ण वी हॅव सीन आय थिंक ऑल साइड्स ऑफ माय फादर ॲज अ परफॉर्मर, बट नाव आर्ट फॉर्मचा हे पण यु नो दिस ॲस्पेक्टमध्ये टू वॉच डॅड ॲक्ट अँड वॉच हिम ऑन स्क्रीन ॲज अन ॲक्टर खूप एक्सायटेड आहोत. आय थिंक सगळेजण. जेव्हा लुक टेस्ट आय थिंक मी आता जेव्हा मला बोलवलं तेव्हा पण मी मेन्शन केलं लुक टेस्टसाठी पण वेन ही वॉज गोईंग आम्ही एवढे एक्सायटेड होतो, बट ही डिडंट अलाव अस टू कम फॉर द लुक टेस्ट बिकॉज ही हिमसेल्फ वॉज सो नर्वस. आणि जेव्हा आम्ही ते फोटोज बघितले लुक टेस्टचे, वी वर ऑल्सो ब्लोन अवे. यु नो फॉर अ सेकंड इट टुक मी बाय शॉक, यु नो सेइंग दॅट ओ दिस इज माय डॅड विथ यु नो ग्रे हेअर, मुच्छी and you know the makeup and you know it's a completely different maybe 30-40 years senior look to what his age is currently. And you know but one thing आम्हाला हे एक श्योरिटी होतं कारण का आय मॅट सुबोध सर इन द स्टुडिओ, तो मला स्टोरीबद्दल थोडंफार माहिती होतं. तर हे कॉन्फिडन्स होतं की ज्या पंडितजीचं कॅरेक्टर आहे that is very very similar to my dad's personality. आणि as even he mentioned की you know जास्त effort to play someone ती effort नाही लागणार होती कारण का he just had to play himself on screen. तर I think that was one thing that I think gave him also the confidence, and we also knew that he just had to be himself on screen. एक संगीतकार देखील आहेस आणि या सिनेमातलं संगीत देखील खूप स्पेशल आहे. त्यांनी संगीत पण केलेलं आहे, अभिनय तर केलेलाच आहे, पण संगीताची बाजू देखील तितकीच भक्कम आहे. आज तू हे जे गाणं ऐकलंस तर कसं वाटलं तुला? वेन यू हिअर द म्युझिक यू हिअर इट इज सो रिच इन द क्लासिकल कॉन्टेंट, इन द म्युझिकॅलिटी. आणि मला एवढं शिकायला मिळालं आहे जस्ट टू बी अ पार्ट म्युझिकली. मी खूपदा स्टुडिओला जाऊन फक्त यु नो रेकॉर्डिंग्स होते तेव्हा ऐकायचो. खूप सिनियर आर्टिस्टनी या म्युझिकल अल्बममध्ये गायले आहेत, वाजवलेले आहेत. अँड द ओव्हरऑल अल्बम इट्स अ म्युझिकल, सो देर आर मेनी सॉंग्स इन इट अँड each song एवढं स्पेशल आहे. आणि त्याचं the first note when you know dad sings it, it just I think hits you straight at the heart. And
आय थिंक गणपतीमध्ये पण लोकांना खूप आवडणार आहे आणि सगळीकडे होपफुली इट विल प्ले. सो होपिंग दॅट इट बिकम्स अ बिग हिट. नक्कीच आवडेल. शंकरजींचं कामही आवडेल आणि हे संगीत देखील आवडेल. तुम्ही यस एवढ्या मनापासून बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. निरंतर हो